नमस्कार, मैं जूली तिवारी। डेली न्यूज में आप सभी का स्वागत है। तो चलिए नजर डालते हैं आज के कुछ मुख्य समाचारों पर। भवानी चौक पर बच्चों का रंगारंग गरबा कार्निवल, वालेकर परिवार और कार्यकर्ताओं की शानदार उपस्थिति। खुंटौली स्थित भवानी चौक में जय भवानी पारंपरिक सेवा संस्था द्वारा 26 सितंबर 2025 की शाम आयोजित बच्चों के लिए विशेष गरबा कार्निवल ने पूरे शहर को उत्सव की रोशनी और उमंग से सराबोर कर दिया। शाम 7 बजे से शुरू हुए इस कार्यक्रम में रंग बिरंगी सजावट, जगमगाती रोशनी और बच्चों की खिलखिलाती हंसी ने पूरे चौक को जीवंत बना दिया। कार्यक्रम की थीम बच्चों के मनोरंजन पर केंद्रित थी। छोटे बड़े सभी ने गरबा की थिरकती धुनों पर नृत्य कर खूब आनंद लिया। बच्चों के लिए आकर्षक व्यंजन, लजीज स्नैक्स और अलग अलग तरह के फूड स्टॉल विशेष आकर्षण बने। कार्टून कैरेक्टर, एनिमेटेड मॉस्कॉट्स और मजेदार खेलों ने बच्चों का भरपूर मनोरंजन किया, जिससे हर कोना उत्सव की चमक में नहा उठा। इस भव्य आयोजन ने वालेकर परिवार का उत्साह देखने लायक रहा। अरविंद शिवलिंग वालेकर, राजेंद्र शिवलिंग वालेकर, मनीषा वालेकर, निखिल वालेकर, भूषण वालेकर और यश वालेकर ने पूरे जोश और आत्मीयता के साथ कार्यक्रम में सहभागिता की। साथ ही वालेकर गट के सभी कार्यकर्ता, पदाधिकारी और महिला पदाधिकारी भी बड़ी संख्या में उपस्थित होकर आयोजन की शोभा बढ़ाते रहे। शिवसेना शहर प्रमुख अरविंद शिवलिंग वालेकर के मार्गदर्शन में आयोजित यह गरबा कार्निवल अत्यंत सफल रहा। उन्होंने स्वयं सभी अतिथियों का स्वागत किया और बच्चों को प्रोत्साहित किया। उनके नेतृत्व में न केवल इस आयोजन को यादगार बनाया, बल्कि अंबरनाथ के सामाजिक और सांस्कृतिक जीवन को नई ऊर्जा प्रदान की। भवानी चौक पर हुआ यह रंगारंग गरबा कार्निवल बच्चों की मासूम मुस्कान, गरबा की मनमोहक लय और समुदाय की एकजुटता का ऐसा उत्सव बन गया जिसे हर कोई लंबे समय तक याद रखेगा। भवानी पारंपरिक सेवा संस्थेच्या वतीने यंदाचा हा नवरात्र उत्सव 2025 आणि यंदाच्या या वर्षी आम्ही प्रत्येक वर्षीसारखा नवीन काहीतरी उपक्रम इथे करत असतो। तुम्हाला माहिती आहे, जय भवानी पारंपरिक सेवा संस्थेचे अध्यक्ष माननीय अरविंद वालेकर साहेब यांच्या नेतृत्वाखाली ज्यावेळेस हा गरबा 38 वर्षांपूर्वी सुरू झाला, त्यावेळेस प्रत्येक वर्षी आम्ही वेगवेगळ्या काहीतरी संकल्पना घेऊन येत असतो। यंदा देखील दुसऱ्या दिवशी आम्ही अंबरनाथ मधील ज्येष्ठ नागरिक असतील, ज्येष्ठ शिवसैनिक असतील, त्यांचा सन्मान सत्कार केला। तिसऱ्या दिवशी अंबरनाथ शहरातील सर्व गुणवंत विद्यार्थी विद्यार्थिनींचा सन्मान सत्कार केला। त्याचप्रमाणे काल अंबरनाथ शहरातील सर्व गणेशोत्सव मंडळ, त्यामध्ये घरगुती गणेशोत्सव असतील आणि सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ असतील, यांचा आम्ही युवा सेनेच्या वतीने जो एक स्पर्धा ठेवलेली होती त्याचा सन्मान सत्कार केला। सर्व अंबरनाथ शहरातील विविध भागातील गणेशोत्सव मंडळ यांचा सत्कार केला। आज अंबरनाथ शहरामध्ये प्रथमच कार्निवल गरबा म्हणजे लहान मुलांचा स्पेशल गरबा असा आम्ही इथे आयोजित केलेला आहे। आपण बघत असाल, आज संपूर्ण लहान मुलं या अंबरनाथ पश्चिमेकडील आज इथे जमलेली आहेत। वेशभूषेचे स्पर्धेचे आज आयोजन केलेलं आहे आणि अशा तऱ्हेने इथे विविध वेशभूषा करून मुलं आलेली आहेत। कार्निवलची थीम आहे, मॅस्कॉट घातलेले सर्व गरबा खेळणाऱ्यांमध्ये स्वतः मॅस्कॉट घालून आलेले जे काही छोटू मतलू पोटू जे काही सगळे लहान मुलांचे कॅरेक्टर आहेत ते देखील इथे खेळत आहेत। त्यांच्यासाठी आम्ही गिफ्ट ठेवलेले आहेत, त्यांच्यासाठी आम्ही खाण्याचे छोटे छोटे पाकिटे देत आहोत। अशी ही संकल्पना एक वेगळी। त्याचप्रमाणे याच्यानंतर देखील अंबरनाथ शहरातील विविध समाजांचा आम्ही सत्कार करणार आहोत। विविध ज्या काही कार्यकुशल महिला आहेत, कर्तृत्ववान महिला आहेत, त्यांचा देखील सत्कार ठेवलेला आहे। ज्येष्ठ विविध सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या नागरिकांचा आम्ही इथे सत्कार ठेवलेला आहे आणि 10 दिवस ज्येष्ठ नागरिक असतील त्यापासून लहान मुलांपर्यंत सगळ्यांसाठी वेगवेगळे उपक्रम आम्ही इथे जय भवानी पारंपरिक सेवा संस्थेच्या वतीने केलेले आहेत। तरी आज यंदाचा जो देखावा आहे, आपण हा देखावा बघत असाल, या देखाव्याचा एक असं जनसेवेचं मंदिर हा एक देखावा आम्ही इथे उभारलेला आहे। या जनसेवेच्या मंदिराची संकल्पना अशी आहे, 9 दिवस नवरात्रीचे आणि 365 दिवस सेवेचे। 365 दिवस आम्ही शिवसेनेच्या माध्यमातून आमचे मुख्य नेते एकनाथजी शिंदे साहेब, खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आणि या शहराचे शहर प्रमुख अरविंद वालेकर साहेब आणि संपूर्ण शिवसेनेची टीम, आमची महिला आघाडी असेल, युवा सेना असेल आणि खास करून जय भवानी पारंपरिक सेवा संस्थेचे सर्व पदाधिकारी असतील यांच्या माध्यमातून आम्ही हा देखावा इथे आयोजित केलेला आहे।
आणि या देखाव्याचं नाविन्य असं आहे की आपण बघत असाल 9 दिवस नवरात्रीचे आणि 9 संकल्प या नवरात्री निमित्त आम्ही इथे गेलेले आहेत आणि या 9 संकल्पांचा देखावा जी आम्ही गेली 8-10 वर्ष 15 वर्ष कामं केलेली आहेत ती सगळी कामं आम्ही या देखाव्यामध्ये केलेली आहेत दाखवलेली आहेत जेणेकरून अंबरनाथकर ज्यावेळेस इथे या नवरात्रीचे या मातेचे दर्शन घ्यायला येतील त्यावेळेस ह्या देखावा बघतील आणि शिवसेनेचे जे कार्य आहे ते कार्य या लोकांपर्यंत पोहोचेल अशी आमची या मागची संकल्पना होती आणि आज आपण बघत असाल संपूर्ण अंबरनाथकर या मानाच्या आणि सर्वात मोठ्या असलेल्या अशा नवरात्र उत्सवाला मोठा प्रतिसाद देतात आपण देखील आज आपण बघत असाल संपूर्ण अंबरनाथ मध्ये जिथे गर्दी नसते पण या अंबरनाथच्या भवानी चौकामध्ये खुंटवलीमध्ये सायंकाळी 7:30 वाजेपासून संपूर्ण गर्दी इथे असते आज देखील महिलांच्या माध्यमातून महिलांचा हळदी कुंकू असेल गोंधळा असेल त्याचप्रमाणे जोगवा असेल आमच्या माजी नगराध्यक्ष मनीषा वाळेकर यांच्या माध्यमातून सर्व महिला आघाडीच्या वतीनं हा कार्यक्रम इथे आयोजित केलेला होता आणि संपूर्ण कार्यक्रमांचे माजी उपनगराध्यक्ष राजेंद्र वाळेकर साहेब असतील सर्व शिवसेनेचे या विभागाचे माजी नगरसेवक असतील यांच्या वतीने संपूर्ण हा कार्यक्रम वेगवेगळे कार्यक्रम आम्ही इथे करत असतो आणि एक कार्यक्रम तो सरप्राईज आहे तुम्हाला पत्रकार बांधवांना तो नंतर समजेल तो काय असेल एवढंच आज तुम्हाला सर्वांना सांगू इच्छितो आणि या नवरात्रीचं गेले 38 वर्ष ज्यांनी नेतृत्व केलं शिट्टीवरचा गरबा ज्यांच्या तालावर नाचायचा ते आमचे माजी नगराध्यक्ष विजय तात्या पवार हे यंदा आमच्यामध्ये नाहीयेत आम्ही त्यांना खूप त्यांची आठवण या गरब्यामध्ये येते ते आमच्या सदैव स्मरणात राहतील आणि त्यांना देखील आम्ही या गरब्यामध्ये एकदा भावपूर्ण मोठी श्रद्धांजली देणार आहोत आपण इथे आलात आणि हे सर्व इथे कव्हर केलं त्याबद्दल मी जय भवानी पारंपरिक सेवा संस्था आणि अध्यक्ष माननीय अरविंद वाळेकर साहेब यांच्या वतीनं मनपूर्वक आभार व्यक्त करतो। तो आज के लिए बस इतना ही। कल फिर मिलेंगे इसी समय इसी चैनल पर। तब तक के लिए मुझे दीजिए इजाजत। धन्यवाद। हमारे चैनल को सब्सक्राइब करें और बेल आइकन दबाना ना भूलें ताकि हमारी खबरें सबसे पहले आप तक पहुंचे।